नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही? तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी मधील बालभारती भाग 3 मधील परिसर अभ्यास 1 आणि त्याच्यात आपण आज एक नवीन पाठ शिकणार आहोत. पण त्यापूर्वी आपण पाहणार आहोत की आपण मागील पाठामध्ये काय अभ्यासलं होतं की वाहतूक म्हणजे काय, वाहतुकीचे पर्यावरणाचे होणारे जे परिणाम आहेत ते देखील आपण पाहिलेत व त्या वाहतुकीचे जे काय फायदे आहेत, काय तोटे आहेत हे देखील आपण पाहिलेत. वाहतुकीची साधने काय आहेत ते देखील आपण पाहिलेत की कोणकोणत्या प्रकारे साधनातून आपण वाहतूक करू शकतो. या सर्वांचा अभ्यास आपण मागील पाठामध्ये केला होता, परंतु आपण आज एक नवीन पाठाकडे वळणार आहोत. तर चला सुरुवात करूया. आज आपल्या पाठाचं नाव आहे संदेशवहन व प्रसार माध्यमे. ही नेमकं काय आहे संदेशवहन व प्रसार माध्यमे? आपण या पाठामध्ये आपण लगेचच पाहणार आहोत. संदेशवहन व प्रसार माध्यमे याचा आपण प्रस्तावना लगेचच बघून घेऊया की या पाठाद्वारे आपण की संदेशाची साधने कधी आणि त्याच्यातून प्रसार माध्यम कशा प्रकारे केलं जातं हे देखील मुलांनी आज आपण पाहणार. बघा, या पाठात आपण संदेशवहन प्रसार माध्यम यांचा अभ्यास करणार की कशा प्रकारे जी साधने आहेत आणि त्याची माध्यमे कोणती आहेत ते आपण पाहणार आहोत मुलांनो. की मला सांगा की आता जी संदेशाची जी साधने आहेत, जे प्रसार माध्यम आहेत, पहिले असे पूर्वी नव्हते. तर पूर्वीची प्रसार माध्यमं असायची की संदेशाची जी साधनं असायची ती कशी प्रकारे असायची की आता आपण आधुनिक काळामध्ये आपल्याला खूप सारे साधने पाहायला मिळतात, आढळतात आणि आपण त्याचा पुरेपूर वापर करत असतो. परंतु पूर्वीच्या काळी जर आपल्याला संदेश द्यायचा असेल तर तो कोणत्या मार्गे दिला जायचा की तो एखाद्या पत्राद्वारे, एखाद्या तारद्वारे दिला जायचा की एखाद्या व्यक्तिगत स्वतःचे जे साधन असेल त्या गोष्टीमार्फत पाठवला जायचा. म्हणजे आपण त्यासाठी आपण पक्ष्यांचा देखील वापर करायचा, कबुतराचा, गरुड, घार, त्यांच्या पायाला ती चिठ्ठी गुंडाळली जायची किंवा त्याच्या गळ्यामध्ये टाकली जायची की अशा प्रकारे पूर्वी हा संदेश वाहनाचा देखील काय व्हायचा की तो प्रसार माध्यम केलं जायचं की त्यांना ते व्यवस्थित त्या पक्ष्यांना त्याची काय दिली जायची, व्यवस्थित ट्रेनिंग दिलं जायचं आणि ते संदेश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवायचं. जर माणसाने जायचं असेल तर मग त्यांना माणसांना देखील मैलोमैली चालत जाऊन त्या ठिकाणी जाऊन त्या व्यक्तीला निरोप द्यावा लागायचा. ते अशा प्रकारे त्यावेळेस कोणत्याही संदेशाची व्यवस्था नव्हती किंवा त्याचं कोणत्याही प्रकारचं माध्यम नव्हतं. परंतु आता ही खूप सारी माध्यमे उपलब्ध झालेली आहेत. मग ती कोणत्या प्रकारची आहोत चला तर आपण लगेचच पाहूया. स्पष्टीकरण आपण या पाठातून अजून जाणून घ्यावं की बघा तुम्हाला इथे काय दिसत आहे मुलांना की बघा इथे आपण अवकाश प्रक्षेपण व कृत्रिम उपग्रह याबद्दल अभ्यास केला आहे की तुम्हाला हे काय दिसत आहे, यान दिसत आहे. अवकाशामध्ये अवकाश म्हणजे काय आहे, आकाश आहे. आकाशामध्ये तुम्हाला काय दिसत आहे की एक प्रकारचा जो यान सोडण्याचे कृत्रिम उपग्रह आहे की जे आपण स्वतः मानवाने निर्माण केलेला आहे. कशासाठी? अवकाशात सोडण्यासाठी की त्याबद्दल अभ्यास केला आहे की त्याबद्दल तिथे वरती आकाशात जाऊन त्या सर्व गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी की तिथे नेमकं काय आहे. चंद्र आहे तर चंद्रावर नेमकं कशा प्रकारची माती आहे, चंद्रावर खाज आहे, खड्डे आहे, तिथे जागा आहे का, तिथे पाणी आहे का, तिथले चंद्रग्रह तारे जे काय आहे, सूर्य, बुध, गुरु, शुक्र ते कशा प्रकारचे आहे, ते कसे कार्य करतात, त्या सर्व घटनांना टिपण्यासाठी तिथे माणसाने काय पाठवलं आहे, एक अवकाश प्रेक्षेपण तयार केले. असं अशा प्रकारे आकाशामध्ये माणसाने तयार केलेलं जे यान असतं ते अवकाशामध्ये सोडले जातात आणि ते जसं उंच होत जातं त्याचे सगळे भाग काय होतात, सेपरेट होऊन जातात आणि मग नंतर ते एक अशा माध्यमामध्ये आपल्या स्वरूपामध्ये ते दिसतं आणि मग त्याच्यामधून जो एक कॅमेरा बाहेर येतो तो कॅमेरा तो त्या चंद्राच्या जमिनीवर तो काय केला जातो, खाली टेकला जातो. जिथे जसं आपण वरती जाणार तर काय होतं मुलांनो, हवा ही विरळ होते, ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि म्हणूनच तिथे गेल्यावर की मनुष्य जसं इथे ग्रॅव्हिटी आहे की एखादी वस्तू वर टाकली तर ती खाली येते, पण तिथे जर आपण गेलो तर तिथे काय होतं, आपण माणूस तरंगतो. तुम्ही कोणतीही वस्तू टाका, जर हा पेन आहे, हा पेन जर मी खाली जर टाकला तर तो अर्थातच कुठे पडेल, जमिनीवर पडेल. परंतु जर हा जर पेन आपण वरती अवकाशात गेलो आणि हा जर पेन मी ठेवला तर तो हवेमध्ये काय होणार आहे, तरंगणार आहे. म्हणजे तिकडेचा जो नियम आहे पृथ्वीवरचा नियम वेगळा आहे पण आकाशातला काय आहे नियम हा वेगळा आहे. म्हणूनच मुलांना बघा इथे तुम्हाला काय दिसत आहे की जो अवकाशाचा जो यान सोडलेला आहे तो यान वरती हळूहळू ज्याला जायला देखील सुमारे कितीतरी तास लागतात. त्या तासातून त्यांना जाण्यासाठी तिथे पोचेपर्यंत तिथील हर एक पार्ट्स जे भाग आहेत जे लावलेले आहेत तुम्हाला इथे दिसतात ते काय होतात, निघून जातात आणि मग नंतर तिथे एक कृत्रिम प्रकारे जो आपण इथून भारतातून जो पाठवलेला असो तो काय असो, फोटो असो आणि तो तिथे जाऊन ते बरेच प्रकारचे जे छायाचित्रे ते आपल्या सॅटेलाईटद्वारे इन्सॅटद्वारे काय केले, पाठवले जातात आणि मग त्याच्यामुळे आपण ते सर्व गोष्टी वरील अवकाशातले हालचाली आपण काय करू शकतो मुलांना, ह्या पाहू शकतो. त्याच्यामुळे कुणी मनुष्याला जाऊन तिथे जाऊन राहण्याची गरज नाही. मग तरी देखील बरेचसे जे पूर्वी जे नील आणि ॲर्मस्ट्राँग जे होते ते देखील चंद्रावर पहिले जाणारे कोण होते,
पहिले व्यक्ती होते की त्यांना हा जो मान मिळाला होता की जे पहिले चंद्रावर गेले होते आणि त्याद्वारे आपल्याला अधिक माहिती मिळाली होती. आपल्याला माहीत आहे की आधुनिक पद्धतीने करायच्या संदेश वाहनासाठी कृत्रिम उपग्रहाचा वापर केला आहे की जर आपल्याला तिथे जे हर एक प्रकारची जर माहिती मिळवायची आहे तर आधुनिक पद्धतीने, इथे काय सांगितलं आहे, आधुनिक पद्धत म्हणजे आत्ताची पद्धत काय सांगितलं आहे, हे आत्ताच्या पद्धतीने म्हणजे आपल्याला जे उपयोगी आहे की जे आत्ताचे जे नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्यांची सांगड घालून जे उपकरण बनवलं गेलं आहे त्याच्यातून कृत्रिम उपग्रहाचा उपयोग केला आहे. म्हणजे त्यांनी जे तयार केलं आहे ते यान कुठे सोडलं जातं, आकाशामध्ये ते सोडलं जातं आणि त्या प्रकारे मग आपण ते पृथ्वीच्या कक्षेभोवती ते काय फिरत राहतं. इथे बघा ही काय आहे, पृथ्वी आहे, ही पृथ्वी फिरत आहे आणि वरती आहे चंद्र आहे आणि हे काय आपण यान सोडलेले तुम्हाला दिसत आहे मुलांना, दिसतं पृथ्वीभोवती ते फिरत असतं. मग तिथून ते कसं प्रकारे दिसतं, त्याला लागणारा जो वेग आहे तो किती आहे, या संदर्भातली हर एक प्रकारची छोटीची छोटी एक एक सेकंदाची देखील माहिती आपल्याला तिथे बसल्या बसल्याचं जो खूप मोठं माहितीचं जे ज्या गोष्टी ज्या ऑफिस असतं त्याच्यामध्ये त्या गोष्टी आपण पाहू शकतो. मोठ्या टी व्हीद्वारे तिथे ते सगळं कनेक्टेड असतं, जॉईंट केलेलं असतं आणि तिथून आपण हर एक छोट्या छोट्या गोष्टी, हर एक छोटा छोटा मुवमेंट असतो ते आपण पाहू शकतो की कशा प्रकारे ते यान जे आपण सोडलं आहे ते कशा प्रकारे फिरत आहे, ते कोणत्या गोष्टीतून जात आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळत असतं. बघा आता इथे तुम्हाला काय दिसत आहे की कशा प्रकारे संदेश जोडण्याचं काम करत आहे. ही तुम्हाला पृथ्वी दिसत आहे, बरोबर आहे. या पृथ्वीतून मिळणारी हर एक जी माहिती आहे ती कशामध्ये आहे, ह्या लॅपटॉपमध्ये. कशाच्याद्वारे, जर इनसाईट नावाचं जो सॅटेलाईट आहे त्याच्याद्वारे आपल्याला सगळी माहिती मिळत असते. मग ती माहिती या लॅपटॉपमध्ये असल्यामुळे आपण काय करतो, आपल्याला हवी ती माहिती तिथे उपलब्ध होऊ शकते. फक्त आपण टाईप्स केलं, सर्च केलं का आपल्याला ती माहिती मिळते. इथे काय दिले, हे संदेश अत्यंत कमी वेळात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत पोहोचतात, खूप कमी वेळामध्ये. जर आपल्याला एखादी माहिती मिळवायची असेल मुलांना, एखाद्या गोष्टीची आपल्याला माहिती जाणून घ्यायची असेल किंवा कुणाला ती सांगायची असेल तर जरुरी आहे की आपल्याला त्या ठिकाणी जावं लागतं आणि तिथे जाऊन मग ती आपल्याला माहिती गोळा करायला. पण पूर्वी असं होतं, जर आपल्याला एखाद्या गोष्टीची माहिती करायची असेल, पाहणी करायची असेल तर आपल्याला काय करावं लागायचं की त्या व्यक्तीला तिथे जावं लागायचं, ते पाहणी करावी लागायची आणि मग येऊन परत तिथे त्या व्यक्तीला सांगावं लागायचं. परंतु हेच काम आता काय झालं आहे, कमी झालं आहे की हे संदेश अत्यंत कमी वेळामध्ये, म्हणजे त्याला वेळ लागत नाही की ते एका सेकंदात किंवा मिनिटामध्ये हे काम होतं आणि दुसऱ्या ठिकाणापर्यंत पोहोचायचं. म्हणजे आपल्याला जर ही माहिती मिळाली तर आपण लगेच काय करतो, दुसऱ्याला पोहोचवतो. म्हणजे ते आता जसं मोबाईलद्वारे आपण काय करतो, फॉरवर्ड करतो, त्याला बोलतो की तशा प्रकारे ही जी माहिती आपण संगणकाद्वारे, लॅपटॉपद्वारे, कॉम्प्युटरद्वारे मिळवतो आणि ती माहिती आपण दुसऱ्या ठिकाणापर्यंत दुसऱ्या व्यक्तींना लगेचच पोहोचण्याचं काय करत असतो, पोहोचवत असतो. जसं तुम्हाला बघा इथे तुम्हाला दिसत आहे की ही व्यक्ती काय करत आहे, लॅपटॉपद्वारे ही माहिती या व्यक्तीला पोचत आहे. म्हणजे किती सोपं झालं त्यासाठी त्या व्यक्तीला की एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीकडे येण्याची गरज नाही. म्हणजे आपला वेळही वाचला आणि आपलं श्रम देखील वाचले. जसं आपण काल वाहतुकीमध्ये बोललं की वाहतुकीचे काय पाहिजे, आपला वेळ आणि श्रम दोन्ही वाचवायचं काम करतो. जर आपण आपल्या गाडीने जात आहेत, जर वाहतुकीचा वापर करत आहेत किंवा सार्वजनिक देखील वाहतुकीचा वापर करत आहेत तरी वेळ आणि श्रम दोन्ही वाचत आहेत. तसंच इथे आहेच, आपण संदेशवाहनाच्या ह्या देखील पाठामधून शिकत आहोत की जर आपण एखादी गोष्टीची आपल्याला माहिती मिळवायची असेल तर ती आजकाल सहज उपलब्ध झालेली आहे प्रसारमाध्यमाच्या साधनातून. आणि त्याच्यामुळे जर आपल्याला एखादी गोष्टीची माहिती मिळवली तर आपण सेकंदामध्ये, मिनिटामध्ये ती माहिती मिळवतो आणि ती दुसऱ्याला काय करतो, फॉरवर्ड करतो, पुढे पाठवतो, बरोबर आहे. त्याच्यामुळे आता काहीच कठीण नाही आहे, सगळ्या गोष्टी संदेशवाहनासाठी सोप्या झालेल्या आहेत. बघा तुम्हाला त्याचे उदाहरण दिलं की ही काय आहे मुलांना, पृथ्वी आहे. ही पृथ्वी सतत गोल गोल फिरते, बरोबर. ती अशी एका जागी स्थिर नसते, पृथ्वी ही फिरतच असते. आणि उदाहरण सांगली कशा प्रकारे काम करते. उदाहरणार्थ जगातील कोणत्याही भागात होणाऱ्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आपण दूरदर्शन संचावर पाहू शकतो. जगातील सांगितलं इथे सांगितलंय का त्यांनी भारतातील नाही, मुलांना पूर्ण जगामध्ये, म्हणजे जगामध्ये कुठेही कार्यक्रम होऊ दे, मग तो अमेरिका असेल, इंग्लंड असेल, न्यूयॉर्क असेल, उत्तर दक्षिण, साऊथ कोरिया असू दे, श्रीलंका असू दे, कोणत्याही ठिकाणी असू दे, तिथे जर कार्यक्रम होणार असेल आणि तो जर आपल्याला प्रक्षेपण दाखवायचं असेल लाईव्ह तर ते त्याच्यासाठी इनसाईटचा जो वापर, ह्या उपकरणाचा काय केला जातो, वापर केला जातो आणि ते कार्यक्रम थेट प्रक्षेपण दूरदर्शन संच म्हणजे काय, जो आपण त्याला आपण काय बोलतो, टी व्ही बोलतो, जो प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. तुमच्याही घरामध्ये आहे ना. तसेच की तुम्ही जे कार्टून बघतात
ते देखील काय होतं की तुम्ही हर एक गोष्टीची माहिती तुम्ही त्या टी व्हीद्वारे पाहता. तसंच एखादा कार्यक्रम बघायचा असेल, फक्त भारतातला नाही, फक्त राज्यातला नाही, परदेशातला नाही, तर पूर्ण जगभरामध्ये जिथे कुठे कार्यक्रम चालू असतात ते कार्यक्रम देखील आपण घरामध्ये बसल्या बसल्या पाहू शकतो. जसं उदाहरणार्थ बघा, आपण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला देखील काय करतो की आपण जरी तिथे हजर नसलो तरी आपले पंतप्रधान आहे, आपले राष्ट्रपती हे काय करत असतात, ध्वजारोहण करत असतात आणि मग ते आपण घरात बसल्या बसल्या पाहू शकतो. मग अशा वेळेस ते काय केलं जातं की ते लाईव्ह केलं जातं, सॅटेलाईटद्वारे काय केलं जातं ते दाखवलं जातं की कशा प्रकारे हे कार्यक्रम साजरे केले जातात आणि त्या कार्यक्रमाचा आपण काय करत असतो, घरात बसल्या बसल्या आस्वाद घेत असतो की अशा प्रकारे टी व्हीला कनेक्टेड होतो. बघा की जसं इथे सॅटेलाईट आहे, हे पृथ्वीच्या द्वारे इथून फोटो काढले जातात आणि हे डायरेक्ट टी व्हीला काय होतं, कनेक्टेड होतं. मग हे आपण दूरदर्शन म्हणजे टी व्हीवर काय करू शकतो, पाहू शकतो. त्याच्यामुळे ही गोष्ट आता खूप सोपी झाली आहे. जे उपकरण बनवलं आहे त्या उपकरणाच्या द्वारे सहज शक्य आहे. मग तसंच जर आपल्याला फुटबॉलचे सामने आहेत, क्रिकेटचे सामने आहेत, की तिथे देखील आपण पाहू शकतो. बरोबर आहे की जर एखादी मॅच चालू आहे, मग ती बुद्धिबळाची मॅच असू दे, फुटबॉलची असू दे, क्रिकेटची असू दे, एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रम असू दे किंवा एखादे सामाजिक कार्यक्रम असू दे की ज्याची माहिती मिळणं आवश्यक आहे, की या सर्व गोष्टी, एखाद्या आरोग्यविषयाचा जर कार्यक्रम असेल, बरोबर आहे, तर त्या सर्व गोष्टीची आपल्याला जर माहिती पाहिजे असेल तर ते देखील तुम्ही घरात बसल्या बसल्या टी व्हीद्वारे तुम्ही बघू शकता. बरोबर की जो काही आपल्याला तिथे जाण्याची गरज आहे, जर मॅच बघायची तुम्हाला तिथे त्या स्टेडियममध्ये जाण्याची गरज नाही. मग त्याच्यासाठी लागणारा जो माझा वेळ आहे, माझं श्रम आहे आणि साहजिकच आपला जो पैसा आहे तो देखील खर्च होणार आहे. मग तेच जर आपण घरात बसून आपल्याला त्या सगळ्या गोष्टी जर बघण्याचा जर काय आपण घेत असतो, आनंद घेत असतो, आस्वाद घेत असतो, अशा प्रकारे आपण काय करत असतो, सॅटेलाईटद्वारे आपल्याला जे प्रेक्षेपण आहे ते देखील आपण पाहू शकतो. आता हे संदेश म्हणजे बघा दुसरं एक काम की जसं आपण पाहिलं दूरदर्शन संच म्हणजे जो आपला टी व्ही आहे ते देखील काय करतं, संदेश वाहनाचं काम करतं. आता आपला दुसरा नंबर काय आहे बघा, मोबाईल. मोबाईल हे तुम्हाला काय दिसत आहे, आता ह्यांच्या मोबाईल आहे. मोबाईल सगळ्यांना माहीत आहे की नाही मुलांनो? नक्की सगळ्यांकडे. मग आई आणि बाबा दोघांकडे मोबाईल आहेत की नाही, आणि तुम्हालाही त्याची पुरेपूर माहिती आहे तो कसा वापरायचा. परंतु मुलांना बघा इथे काय झालं, मोबाईल हे काय, संदेश वहनाचं देखील एक माध्यम आहे की मोबाईलद्वारे देखील तुम्हाला हर एक प्रकारची माहिती मिळू शकते. की तुम्हाला एखाद्या शाळेसंदर्भात एखादा प्रोजेक्ट तयार करायचं असेल तर तुम्ही काय करणार की ते मोबाईलवर तुम्ही काय करणार, टाकलं तर तुम्ही लगेच त्याचं काय येणार, आपल्याला तिथे खूप सारं लिस्ट येते. मग त्या लिस्टमधून आपण एखादं निवडतो आणि मग त्याची आपण माहिती करतो. एखाद्या तुम्हाला म्युझियमची माहिती विचारली, एखाद्या तुम्हाला स्थळाची माहिती विचारली, एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमाची तुम्हाला माहिती विचारली, तर तुम्ही आता इतकं सोपं झालं की कुणालाच तुम्हाला विचारायची गरजच नाही आहे. तर त्याच्यामुळे मोबाईल म्हणा की जे वायफाय म्हणजे जसं इन्सेट आहे, जे नेट आहे, ज्याला आपण मराठीमध्ये काय बोलतो, आंतरजाल, जे नेट आहे, नेटला काय बोलणार मराठीत, आंतरजाल. ह्या आंतरजालाद्वारे काय झाले की सगळ्या गोष्टी सहज आणि सोप्या झालेल्या आहेत. तुम्हाला कोणालाही विचारायची गरज नाही. एखाद्या रस्त्यावर जरी आपण जात असलो, आपल्याला रस्ता जरी माहीत असेल तर आपण काय करतो, गुगल मॅप लावतो आणि तो देखील आपल्याला रस्ता सांगण्याचं काम करत असतो. म्हणजे इतकं सगळ्या गोष्टी सहज आणि सोप्या झालेल्या आहेत मुलं, की या मोबाईलद्वारे आपण परदेशातील व्यक्तीशी देखील थेट बोलू शकतो. एवढंच नाही तर आपण काय करू शकतो, आपल्याला त्या सगळ्या माहिती मिळतातच आहे, भारतातील हर एक व्यक्तीशी बोलू शकतो. पण फक्त भारताशीच नाही तर भारताबाहेर म्हणजे परदेशातील व्यक्ती जे आहेत, जे अमेरिका, न्यूयॉर्क, लंडन, आफ्रिका, कॅनडा, हे जे सर्व जे बाहेरचे, भारताबाहेरचे जे देश आहेत त्या देशामध्ये देखील आपण काय करू शकतो, व्यक्तींशी बोलू शकतो. म्हणजे बघा किती फास्ट वायफाय आहे, किती फास्ट आंतरजाल एक काम करत आहे की व्यक्तीला जोडण्याचं काम करत आहे. की जी व्यक्ती बघा गावामध्ये आणि मुंबईमध्ये जरी एवढं अंतर होतं तरी त्या व्यक्तीची माहिती मिळवण्यासाठी 15 दिवस लागायचे पत्राद्वारे, की बाबा ही व्यक्ती, एखादी व्यक्ती पोहोचली की नाही हे कळण्यासाठी देखील 15 दिवसाचा कालावधी लागायचा, अवधी लागायचा. परंतु हीच गोष्ट आज बघा एका मिनिटामध्ये देखील सहज समजते की नाही बाबा ही व्यक्ती सुखरूप पोहोचलेली आहे. म्हणजे कोणाला कळतं की आपण फोनद्वारे करतो की आम्ही घरी सुखरूप पोहोचलो आहे. हा संदेश कुठून दिला जातो की हा मोबाईलद्वारे हा संदेश आपल्याला दिला जात आहे. त्याच्यामुळे काम कसं झालेलं आहे, सोपं झालेलं आहे, आपल्याला अधिक वाट बघायची गरज नाही. बघा आपलं तिसरी गोष्ट काय आहे की इथे तुम्हाला राष्ट्रपती, पंतप्रधान काय करत आहे, भाषण करताना दिसत आहे. राष्ट्रपती व पंतप्रधान रेडिओवरून सर्व देशवासियांसाठी एकाच वेळी भाषण आणि संदेश देऊ शकतात. बघा भाषण वेगळा आहे आणि संदेश वेगळा आहे. राष्ट्रपती आणि पंतप्रधान काय करतात, एकाच वेळी एका मंचावर काय करू शकतात, भाषण आणि संदेश देऊ शकतात. ते देखील कार्यक्रम देखील आपण काय करू शकतो,
टीव्हीवरती दूरदर्शन संचाद्वारे पाहू शकतो. त्यांना एखादं भाषण द्यायचं आहे की एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात की एखादं जनजागृती आहे, एखादा अवेअरनेस आहे की आरोग्यविषयक आहे, शिक्षणाविषयक आहे, ते त्यांना भाषण द्यायचं आहे. मग त्याला आपण काय बोलणार? भाषण. एखाद्या गोष्टीची माहिती द्यायची असेल तेव्हा आपण काय बोलतो? त्याला भाषण बोलतो. पण एखादा संदेश द्यायचा आहे की नाही बाबा, की आता आपण काय केलं पाहिजे, की तुम्ही काय करायला पाहिजे, या देखील गोष्टीचा आपण त्याला संदेश देणं बोलतात. एक मेसेज, संदेशचा अर्थच काय आहे? मेसेज आहे. मग तो मेसेज देखील तुम्हाला या एकाच मंचावर काय करतं? सांगितलं जातो की टी व्हीच्या द्वारे आपण त्या गोष्टी ऐकत असतो की कशा प्रकारे आपल्याला की त्या वायफायद्वारे इन्सेटद्वारे देखील आपल्याला त्या गोष्टीची माहिती मिळत असते आणि ते आपण पाहत असतो. बघा इथे तुम्हाला दिसत आहे राष्ट्रपती पद रेडिओवरून सर्व देशवासियांसाठी. रेडिओवरून म्हणजे जसं एखाद्या वेळेस जर दूरध्वनीवरून जर ते गोष्ट शक्य नाही झाली, काही अडथळे आले, तर रेडिओद्वारे देखील ते काय करू शकत होते? भाषण देऊ शकत होते आणि जे संदेश सांगायचे की जेव्हा मुलांना फार पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा दूरदर्शन संच हा उपलब्ध नव्हता, त्या काळात एवढा विकास झालेला नव्हता जसा आत्ताचा प्रगत झालेला आहे. पण त्यावेळेस रेडिओ हे एक खूप मोठं प्रसार माध्यम होतं की जेव्हा त्यावेळेस 7च्या वेळेस जे रेडिओच्या बातम्या ऐकायच्या की आजच्या संध्याकाळच्या 7च्या बातम्या, त्यावेळेस खूप सारे लोक कान लावून त्या रेडिओच्या जवळ बसायचे की रेडिओ हा त्यावेळेस खूप प्रचलित होता आणि हा प्रत्येकाकडे नसायचा, कुणा एकाचकडे देखील असायचा. आणि त्या रेडिओवरती देखील मॅच ऐकली जायची. तेव्हा मॅच बघायला मिळायची नाही, परंतु ती ऐकली जायची की तिथे कान लावून ते लोक ऐकायचे की मॅचमध्ये काय झालं आहे. तसंच तिथे बातम्या ऐकायच्या की दिवसभराच्या ज्या काही घडामोडी आहेत की त्या बातम्यामध्ये काय सांगितले गेले आहे ते देखील सांगायचं. तर एखाद्या वेळेस जर राष्ट्रीय आपत्ती आली आहे, सुनामी म्हणा, पूर म्हणा, वादळ म्हणा, मग त्यावेळेस राष्ट्रपती जे पंतप्रधान आपले असायचे त्यावेळेस ते काही सूचना द्यायचे, काही संदेश द्यायचे, मेसेज द्यायचे जे लोकांसाठी जे हिताचे असायचे. मग त्यांनी जो संदेश दिला आहे मग ते विशेष सूचना ते जाहीर करायचे. मग त्यावेळेस देखील लोक काय करायचे? कान लावून ऐकायचे. मग त्यावेळेस गेले 25-30 वर्षापूर्वी हा रेडिओचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग केला जायचा, जसा तो आता केला जात नाही. परंतु त्यावेळेस संदेश वहनाची साधने ही कमी असल्यामुळे आणि दूरदर्शन, वायफाय किंवा नेट काहीही नव्हतं, जे सॅटेलाईट जे होतं ते काहीही नव्हतं. मग त्यावेळेस मुलांना या साधनाचा फार मोठ्या प्रमाणामध्ये काय केला जात असे? उपयोग केला जात असे आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक घरातील लोकांना ती माहिती समजली जायची किंवा ज्यांच्याकडे नसेल, ज्यांनी ऐकलं असेल, ती माहिती घरी येऊन ते लोक सांगायचे की बाबा अशा अशा प्रकारचा संदेश राष्ट्रपतींनी किंवा पंतप्रधानांनी आपल्या हितासाठी निर्णय घेतलेले आहेत. अशा प्रकारे त्यावेळेस हा रेडिओचा फार मोठा उपयोग व्हायचा. आता देखील आहे, परंतु याचा उपयोग आता फार कमी प्रमाणामध्ये केला जातो. बघा आता इथे काय सांगितलं आहे? भारतात संदेश वहनासाठी इन्सॅट इंडियन नॅशनल सॅटेलाईट. काय सांगितलं इथे? की भारतात संदेश वहनासाठी इन्सॅट ह्या गोष्टीचा, ह्या उपकरणाचा जो जास्तीत जास्त आता सध्या वापर केला जात आहे की संदेश वहनाचं एक खूप मोठं साधन आहे की ज्याच्याद्वारेच काय होऊ शकतो की हा संदेश आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचला जातो. त्यालाच काय बोलणार? इन्सॅट म्हणजे इंडियन नॅशनल सॅटेलाईट आहे. आणि हा पूर्ण पृथ्वीभर असं तो प्रत्येकाला त्या गोष्टीची ती काय करत असते? माहिती मिळत असते की प्रत्येक देशातील, असं नाही की फक्त राज्यातील, जो हर एक देश आहे, जो पूर्ण जग आहे, मग भारत, जे सर्व जे जग आहे त्या सगळ्यांना त्या गोष्टीची माहिती कळत असते की आता जगामध्ये काय घडलं आहे. सगळ्या गोष्टीची त्याद्वारे काय कळत असते? अपडेट्स कळत असतात. आता या चेहऱ्याचे आपण निरीक्षण करूया. बघा इथे काय सांगितले की तुम्हाला बघा इथे काहीतरी 4 चेहरे दिले आहेत. आपल्याला चेहऱ्यावरून कळते. तुम्हाला इथे काय दिलंय बघा की हा चेहरा कसा आहे? हसरा आहे. हा कसा आहे? रागाने आहे. हा कसा आहे? दुःखी आहे. आणि हा कसा घाबरलेला आहे. बघा आपण एक एक चेहऱ्याचं आपण काय करूया? निरीक्षण करूया. हा कसा चेहरा आहे? आनंदी चेहरा आहे, बरोबर. हा चेहरा रागवलेला आहे, दिसतोय तुम्हाला. पहिला चेहरा जो आनंदी होता, दुसरा हा रागवलेला आहे. हा उदास चेहरा आहे, म्हणजे माझं मन उदास झालेलं आहे. आणि हा चेहरा आता दुसरा कसा दिसतोय बघा की हा घाबरलेला आहे. म्हणजे त्याचा अर्थ मुलांना काय होतं की एखादा संदेश सांगायचा असेल तर आपल्याला कोणत्या तरी प्रसार माध्यमाची गरज असते, बरोबर आहे. मग ते आता आपण पाहिलं दूरदर्शन संच म्हणा, मोबाईल म्हणा, रेडिओ म्हणा, याच्यातून समजतं. किंवा एखादी व्यक्तीने देखील मुखाद्वारे बोललं, तोंडाद्वारे जरी बोललं की बाबा अशा अशा प्रकारचा हा निरोप आहे, त्याला देखील आपण संदेशवहनच बोलतो. पण एखाद्या वेळेस असंही होतं की आपण न बोलता
देखील आपल्याला संदेश कळला जातो. तो कसा काय बरोबर? आता तुम्ही जे पाहिले, जे तुम्हाला चित्रामध्ये दिसले, की जे एक मुलगा आहे तो खूप आनंदी आहे, एक मुलगा आहे तो रागवलेला आहे, एक मुलगा उदास आहे, एक मुलगा घाबरलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय मुलांना, की न बोलता देखील तुम्हाला काय करू शकतं, समजू शकतं की ह्या व्यक्ती कशी आहे. की ते त्यासाठी त्या व्यक्तीला सांगण्याची गरज नाही आहे, की आपण त्याच्या हावभावावरून काय पाहू शकतो, ओळखू शकतो की ते व्यक्ती कशी आहे, सध्या तिची परिस्थिती कशी आहे, त्या कोणत्या परिस्थितीमध्ये आहे, हे देखील आपण पाहिलेलं आहे. म्हणजेच बघा इथे काय सांगितलं, म्हणजे चेहऱ्यावरील भाव पाहून आपल्याला त्या व्यक्तीच्या भावना समजतात. म्हणजे इथे कोणी सांगायची गरज आहे का, की आता जर एखादी व्यक्ती घाबरलेली आहे तर तो बोलले की नाही मी घाबरले, आपल्याला दिसतं ना, त्यांनी नाही बोललं तरी आपल्याला समजतं की ती व्यक्ती कशी आहे, घाबरलेली आहे. एखादी व्यक्ती आनंदी आहे तर तो बोलतो का मी खूप आनंद आहे, आपण तो न बोलताच आपण काय बोलतो की अरे वा आज तो खूप खुश दिसतोय. म्हणजे आपण त्याचा भाव बघून, भाव ओळखून आपण समजून जातो की त्याच्या चेहऱ्यावरचे मुद्रा कशी आहे, त्याचा भाव कसा आहे, हे आपल्याला तो न बोलता देखील समजतो. हे देखील एक प्रकारे संदेश वहनाचेच हा एक प्रकारे भाग आहे, की न बोलता देखील सांगणे. म्हणजे चेहऱ्यावरील भाव किंवा इतर हावभावावरून आपल्याला संदेश पोहोचतो. बघा मी आत्ताच सांगितलं की त्यांच्या हावभावावरून देखील आपल्याला तो काय करतो, संदेश पोहोचला जातो. म्हणजे इथे बघा तुम्हाला काय दिले, एक वेगळ्या प्रकारचे मुद्रा केलेले आहेत की जे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन आहेत ते तुम्हाला इथे करून दाखवले. चेहऱ्यावरचे भाव किंवा इतर हावभावावरून, की त्यांचे जे वागणं आहे, जे बोलणं आहे, त्याला बोलणार आपण हावभावावरून. बघा इथे बघा ती काय मुलगी करत आहे, की ती मस्करी करत आहे, ती मुलगी खुश आहे, ही मुलगी दुःखी आहे, ही रागात आहे, ही देखील खुश आहे, ही रडत आहे, हिला झोप येत आहे आणि ही विचार करत आहे. म्हणजे तुम्ही या सर्व चित्राद्वारे तुम्हाला अंदाज आला असेल की याच्यातून काय सांगायचं, की त्यांच्या चेहऱ्यावरून, त्याच्या भावावरून, त्यांच्या हावभावावरून आपल्याला संदेश कळतो की ती व्यक्ती आता काय करत आहेत. म्हणजे तिथे सांगण्याची गरज नाही, हे देखील सांगितलं आहे की हा देखील एक संदेश वहनाचाच एक काय आहे मुलांनो, प्रकार आहे. ह्याच्यावरून तुम्हाला बघा नीट पिक्चरमध्ये तुम्हाला दिसत आहे. आता बघा इथे काय दिलंय, संदेश वहनाद्वारे आपल्याला माहिती मिळते. इथे बघा तुम्हाला काय सांगितलंय, जे हे पूर्ण जग आहे, जे जगाशी कनेक्टेड जे सॅटेलाईट इन्सॅटद्वारे जे आपल्याला माहिती मिळते ती पूर्ण, म्हणजे जे नेट आहे, जे आंतरजाल आहे, त्या आंतरजालाद्वारे आपल्याला सर्व माहिती आपला पुरवठा आपण त्या नेटद्वारे काय करत असतो, आपल्याला कॉम्प्युटरमध्ये, लॅपटॉपमध्ये बरोबर तो घेत असतो आणि त्याच्याद्वारे माहिती कळते. आता बघा इथे तुम्ही थोडं समजून घ्या मुलांनो. इथे काय सांगितले, संदेश वहनाद्वारे आपल्याला माहिती मिळते. जे संदेश आपल्याला मिळाला असतो त्याच्याद्वारे आपल्याला काय मिळते, की माहिती मिळते, की कोणत्या प्रकारची माहिती आहे. मग ती कोणत्याही प्रकारची माहिती असो, ती माहिती आपल्याला मिळत असते. आपल्याला ज्या गोष्टीची माहिती हवी असेल, मग ती शाळेतली असो, बाहेरची असो, देशातली असो, राज्याची असो, त्या सगळ्या गोष्टीची आपल्याला माहिती मिळते. इथे बघा काय सांगितले, माहितीची देवाणघेवाण करणे म्हणजे संदेशवहन होय. काय सांगितले, माहितीची देवाणघेवाण करणे म्हणजे एक प्रकारची माहिती आपण एकाला देतो, दुसऱ्याकडून घेतो. म्हणजे आपल्याला जी माहिती आहे ती आपण दुसऱ्याला देतो आणि आपल्याला जी माहिती नसते ती आपण दुसऱ्याकडून घेतो. म्हणजे त्याला काय म्हणणार, माहितीची देवाणघेवाण करणे. त्यालाच काय बोलणार, संदेशवहन बोलतात. की एखादी गोष्ट आपल्याला माहिती नसते ना, मग ती आपण दुसऱ्याकडून ऐकतो किंवा त्या गोष्टीची माहिती घेतो आणि आपली माहिती ती दुसऱ्याला देतो. म्हणजेच आपण काय करत असतो, विचाराचे आदान प्रदान करत असतो. ते चर्चेद्वारे त्या काय करत असतो, विचाराचं आदान प्रदान करत असतो. अच्छा ठीक आहे, ही गोष्ट अशी आहे का, ठीक आहे मला माहिती नाही, ठीक आहे. म्हणजे आपल्याला ती गोष्ट कळते. तसंच समोरची व्यक्ती पण बोलते, अच्छा ह्या याच्यामध्ये असं करावं लागतं का, अच्छा ठीक आहे. म्हणजे दोन्ही व्यक्तीला जर एखादी गोष्ट माहिती नसेल तर ती दुसऱ्या व्यक्तीला सांगितली जाते आणि तीच गोष्ट आपल्याला माहिती नसेल तर ती समोरची व्यक्ती ही आपल्याला सांगते. म्हणजे त्याला काय बोलणार, माहितीचे काय करणे, देवाणघेवाण करणे. आणि त्यालाच आपण बोलतो म्हणजे याद्वारे देखील संदेशाचं वहन होऊ शकतो. इथे काय सांगितले, माहितीचे प्रसार म्हणजे इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग हा देखील संदेश वहनाचाच एक भाग आहे, की जिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ब्रॉडकास्टिंग केलं जातं. की तिथे मोठ्या प्रकारचा एक जो कार्यक्रम असतो तिथे ते प्रेक्षेपण जाहीर केलं जातं आणि त्याद्वारे हर एक प्रकारची माहिती देखील तिथे सादर केली जाते. त्याला आपण काय बोलतो, ब्रॉडकास्टिंग बोलतात. ब्रॉडकास्टिंग म्हणजेच प्रसारण, म्हणजे त्या गोष्टीचा प्रसार केला जातो. मग तो कोणत्याही गोष्टीचा असू शकतो, तो आरोग्यविषय असू शकतो, तो शिक्षणाविषयी असू शकतो किंवा एखादी स्वच्छता जागृतीविषयी देखील असू शकतो. की त्या प्रकारचं ब्रॉडकास्टिंग केलं जातं, ती माहितीचा काय केला जातो, प्रसार केला जातो. ही देखील संदेश वाहनाचा हा देखील एक प्रकार आहे. आपण जसं सांगितलं की हावभावाद्वारे, चेहऱ्याच्या जे भाव असतात त्याच्याद्वारे, हावभावाद्वारे देखील माहिती केली जाते. जसं आपण पाहिलं जे ब्रॉडकास्टिंग आहे त्याच्याद्वारे देखील केली जाते. जसं आपण विचारलं माहितीची देवाणघेवाण आहे त्याच्याद्वारे देखील आपण काय केलं जातं, संदेशवहन केलं जातं. आता इथे काय सांगितले बघा, माहितीचा उपयोग ज्ञाननिर्मितीसाठीच होतो. बरोबर, जे माहिती आपल्याला जी मिळते
त्याचा उपयोग आपल्या ज्ञान निर्मितीसाठी होतो. बरोबर, एखादी जर मला माहिती नाही आहे की एखाद्या जर मला ठिकाणी जायचं असेल आणि मला जर माहितीच नाही आहे, मग मी काय करणार? मी बरोबर काय करणार की ते सर्च करणार, त्याच्यामध्ये मला माहिती विचारणार की मला या ठिकाणी जायचं आहे, तर मी कसं जाणार, मला कोणते साधन लागणार आहे, तो किती किलोमीटर आहे, बरोबर आहे. या सगळ्या गोष्टी तिथे ती गोष्ट अवेलेबल आहे. जर मला एखाद्या प्राणी संग्रहालयात जायचं आहे, एखाद्या झू ठिकाणी जायचं आहे, किती किलोमीटर आहे, मी आधी त्याचा विचार करणार. मग इथून जाण्यासाठी लागणारं साधन काय आहे ते बघणार, किती लागणारा वेळ किती आहे ते बघणार. तिथे गेलं तिथे कोणकोणत्या प्रकारचे प्राणी आता सध्या अवेलेबल आहेत, मला ते कोणते प्राणी पाहायला मिळतील, मग ते सगळ्या गोष्टीचा मी विचार करणार. म्हणजे इथं काय दिले, माहितीचा उपयोग ज्ञान निर्मिती, म्हणजे आपल्या ज्ञानामध्ये काय पडते, भर पडते. बघा मुलांनो, इथे काय सांगितलंय, ही माहिती आहे आणि हा ज्ञान आहे. माहिती आणि ज्ञान याच्यामध्ये काय फरक आहे? हे एकच आहेत का वेगवेगळे आहेत? तुम्हाला काय वाटतं की माहिती आणि ज्ञान हे एक असू शकतं का? तर नाही, हे दोन्ही वेगवेगळे प्रकार आहेत, माहिती आणि ज्ञान. मी बोलते ना की समजा एखाद्या आपण बोलला की माहिती आहे की हा काय आहे, कॉम्प्युटर आहे किंवा लॅपटॉप आहे, तर मला हे माहिती आहे की हा काय आहे, कॉम्प्युटर आहे, हा लॅपटॉप आहे. मला याचं माहिती आहे की बाबा याच्यामध्ये काहीतरी काम केलं जातं, बरोबर आहे. पण ज्ञान म्हणजे काय की मी त्याच्यामध्ये पारंगत आहे की तो लॅपटॉप कसा चालवायचा याचं मला ज्ञान आहे. म्हणजे मी त्याचं काय घेतलंय, प्रशिक्षण घेतलेलं आहे, बरोबर आहे. मग त्याला आपण ज्ञान बोलणार. ज्ञान आणि माहिती ह्या दोन्ही शब्दामध्ये फरक आहे की माहिती म्हणजे मला माहिती आहे हा लॅपटॉप आहे, पण तो कसा चालवायचा, त्याच्यात काय टाईप करायचं आणि कोणतं बटन कसं दाबायचं, त्याच्यातून कशी माहिती आपण काढायची याचं मला ज्ञान नाही. एखादी व्यक्ती बोलली हा मला माहिती बाबा हे काहीतरी आहे लॅपटॉप, याच्यात काहीतरी काम केलं जातं, त्याला माहिती बोलणार. ज्ञानाचं काय, ज्ञान म्हणजे मला त्याची पूर्ण गोष्टीची माहिती आहे की तो कसा चालवला जातो, तो कसा ऑपरेट करतात, त्याच्यातून कशा प्रकारची माहिती गोळा करायची, मी काय टाईप केलं म्हणजे कोणती गोष्ट त्याच्यात मिळेल, मी कोणतं बटन प्रेस केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला म्हणजे मिळतं असं, त्याला आपण ज्ञान बोलणार. या दोन्ही गोष्टीमध्ये मुलांनो फरक आहे, नेहमी लक्षात ठेवा. माहिती आणि ज्ञान हे एक नाही की मला माहिती आहे आणि मला ज्ञान आहे, ह्या दोन गोष्टी एकत्र नाही आहे. ह्या दोन्ही गोष्टीचा अर्थ वेगळा आहे मुलांना. माहितीचा उपयोग ज्ञान मिळवण्यासाठी साहजिकच आहे. जर आपल्याला माहिती मिळवली तर आपल्या ज्ञानामध्ये काय पडते, भर पडते. म्हणजे दुसऱ्या वेळेस जर मला एखाद्याने विचारलं की बाबा ही गोष्ट बाबा कुठे, हा रस्ता कुठे आहे, तर मी सांगू शकतो की अरे हा मला कोणीतरी सांगितलं होतं की हा रस्ता इथे जातो, तो उजवीकडे जा, डावीकडे जा. म्हणजे मी ती गोष्ट काय केली आहे, माझ्या ज्ञानात साठवून ठेवली आहे आणि म्हणून मी पुढच्या वेळेस काय करू शकते, ती गोष्ट सांगू शकते. बघा इथे काय सांगितले, जसे एखाद्या कार्यक्रमाचे किंवा घटनेचे थेट प्रेक्षेपण कृत्रिम उपग्रहाच्या मदतीने घरोघरी प्रसारित केले जाते. म्हणजे एखादा कार्यक्रम जर असेल, एखाद्या कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम आहे, एखादा आरोग्यविषयक जर कार्यक्रम आहे, जर तो आपल्याला घरापर्यंत पोहोचवायचा असेल तर जसं व्यवस्थित प्रकारे ते काय केलं जातं, शूट केलं जातं, तिथे ते काय केलं जातं, पाहणी केली जाते आणि ते व्यवस्थित त्याचा व्हिडिओ बनवून मग तो काय केला जातो, इन्सॅटद्वारे उपग्रहाच्या सहाय्याने, कृत्रिम उपग्रहाच्या सहाय्याने तो त्याच्यामध्ये जे काही त्याचं जे सेटअप आहे त्या सेटअपमध्ये त्या गोष्टीचं वायफायच्या मदतीने किंवा आंतरजालच्या मदतीने ते कॅच करून पुन्हा इथे वायफायच्या मदतीने तो टीव्हीला काय केला जातो, जोडला जातो, कनेक्टेड केला जातो आणि म्हणून आपल्याला काय केलं जातं, तो दिसला जातो. इथे काय दिलं बघा, उपग्रहामध्ये घरोघरी प्रसारित केले जाते आणि मग त्याच्याद्वारे म्हणजे त्याच्या जर आपण टी व्ही इथे पाहतोय तर त्याच्यासाठी खूप सारी काय आहे, मेहनत आहे बघा मुलांनो. की आधी ते शूट केलं जातं, त्यानंतर त्याचे कनेक्टेड केलं जातं, त्याला वायफाय जोडला जातो, त्याला आंतरजालाशी कनेक्ट करून तो टी व्हीला ते डायरेक्ट लाईव्ह दाखवलं जातं. त्याच्या मागे काय आहे, प्रोसिजर आहे की तिथे चाललेला कार्यक्रम आपण घरामध्ये बसल्या बसल्या बघू शकतो. बरोबर आहे मुलांनो. मग जे काही कार्य किंवा रेडिओ व वृत्तपत्राच्या माध्यमातून माहिती पुरवली जाते, मग तेच गोष्ट जर आपण समजा टी व्हीवर नाही बघू शकलो तर तीच गोष्ट आपल्याला, तीच जी बातमी आहे, जो संदेश आहे, जो मेसेज आहे, तो काय करतो आपण रेडिओ किंवा वृत्तपत्रे, म्हणजे हा काय आहे, रेडिओ आहे, याच्या माध्यमातून देखील माहिती पुरवली जाते. आता रेडिओतून कशी पुरवणार, ती ऐकवली जाते की ती त्या रेडिओमधून ती व्यक्ती एखादी बोलत असते, त्या गोष्टीची माहिती सांगत असते. समजा एखाद्या क्रिकेटचा सामना असेल, एखाद्या फुटबॉलचा सामना असेल, बरोबर, मग ती व्यक्ती काय सांगत असेल, सतत स्कोर सांगत असतं की आता काय स्कोर झाला, आता काय स्कोर झाला. मग आपण ते काय करत असतो, ऐकत असतो. मग आता आपण वृत्तपत्र म्हणजे पेपरच्या द्वारे कसं आपण माहिती मिळणार, मग ते पेपरमध्ये छापून येतं रितसररित्या की ती माहितीमध्ये की काल काय झालं,
बघा इथे तुम्हाला दिसत आहे वृत्तपत्र. वृत्तपत्र म्हणजेच पेपर, जो आपल्या घरी नेहमी पेपर येत असतो. त्याच्याद्वारे देखील ही माहिती पुरवली जाते की काल काय झालं, काल सामन्यामध्ये कोण हारलं, कोण जिंकलं, कुणाचा किती स्कोर आहे, त्याच्याद्वारे सांगितलं. म्हणजे रेडिओ आणि वृत्तपत्र ही काही संदेशवाहनाची उदाहरणे आहेत. पूर्वी बघितलं तर तुम्हाला संदेशवाहनाची उदाहरणे, ही सगळी संदेशवाहनाची उदाहरणे आहेत. जे रेडिओ आहे, जो व्हिडिओ कॅमेरा आहे, जो सॅटेलाईट आहे, जे आंतरजाल नेट आहे, जे पेपर आहे, आणि हे काय आहे आपलं दूरदर्शन संच आहे, म्हणजे जो आपण त्याला काय बोलतो, टी बोलतो. ही सगळी संदेशवहनाची काय आहेत, उदाहरणे आहेत. या उदाहरणाद्वारे संदेशवहन हे प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचलं जातं.